नमस्कार मित्रांनो, देवापुढे कासव का असते? चला कासवाचे महत्त्व जाणून घेऊया. बहुतेक मंदिराच्या बाहेर आपल्याला कासव दिसते. संगमरवर किंवा दगडाने बनलेले कासव जणू काही भक्तांच्या स्वागतासाठी आहे असा अनेकांचा समज असेल, पण त्याबरोबर एक मोठा अर्थ त्यामागे आहे. तसे पाहिले तर आपल्या बहुतेक मंदिराबाहेर कासव असतेच. कधी भुईसपाट तर कधी संगमरवर किंवा दगडाने बनलेले कासव आपल्याला दिसते. अनेकदा मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना चुकून आपला पाय कासवाला लागतो आणि आपली चूक लक्षात आल्यावर आपण त्याला नमस्कार करतो. भक्तगण गाभाऱ्यात जाण्याआधी कासवावर फुले, हळद कुंकू वाहतात. मंदिरात गेल्यावर तिथल्या उंबरठ्याला आणि लागोलाग कासवाला नमस्कार करण्याचा संस्कार आपल्यावर झालेला आहे. पण कासव नेहमी मंदिराबाहेर का असतं याचा विचार केला आहे का? चला जाणून घेऊया. कासव हा एक असा प्राणी आहे जो जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकतो. भक्ताने पण अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे. ती तयारी असेल तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सानिध्य लाभेल. असेच काहीसे कासवाला सुचवायचे आहे. असे म्हणतात की कासवाला त्याच्या सत्वगुणामुळे ज्ञानप्राप्ती झाली होती. पुराणात असे सांगितले जाते, कासवाला विष्णूकडून वरदान मिळाले होते, म्हणून विष्णूने कासवाला मंदिरासमोर जागा दिली. कासव त्याचे अवयव जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याच्या कवचाच्या आतमध्ये येऊ शकते. हे अवयव म्हणजे 4 पाय आणि 1 तोंड होय. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण देखील आपल्या पंचेंद्रियांवर ताबा ठेवला पाहिजे. भगवंताच्या चरणी जाताना आपण आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून पूर्ण श्रद्धेने भगवंताशी एकरूप व्हावे.